कसलं जंगल आहे बघ की आतमध्ये. अरे बघ ना कसं आहे ते एकदम डीप जंगल आहे. आम्ही गेलो तो लहान होतो त्याला माहित बी नाही कळत बी नाही त्याला. नाही त्याला गेलता तुम्ही एकदा रात्री मी राहिला. वैष्णवी सगळे गेलो होतो. दादा रात्री कधी रात्री राहिला होता. दादा पण आलता. करू होती राहिलो तो आता वाटतं दिग्गज केली. और हम आ गए राधानगरी. तिघच आहे ते काय नाही राधानगरी वर शेत. दिग्गज प्रवेशद्वार. हे बघ थारच गावाचा म्हणलं, सगळा थार. पट्टा आहे हा गावाचा पट्टा आहे. अभयारण्याची तरच ते वेगळं आहे तिकडे. ते अभयारण्य जायचा विचारलं होतं जंगल सफारी हे गाडी जंगल सुद्धा आहे. सोडत नाहीत म्हणूनच इथं सोडत नाही रात्री. ते जंगलचंच आहे फॉरेस्टचाच भाग आहे. मला परवानगीच नाही गाड्या घेऊन जायला. म्हणजे दत्ताचं देऊळ आहे म्हणून ते दोन हे दिवस फक्त सोडत. 2-3 दिवस जाय नाही तुम्हाला कधी वर्षभर जाता येते. हे सोडतच नाही ते त्यांना सांगून कळवावं लागतं. हेच दरवाजा उघडत नाहीत काय? नाही, 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 हे दरवाजा उघडत नाहीत. हा. तुम्हाला जाता येत नाही. एकटं जायला परवानगी नाही. जंगलात काय ते केलं काय ना. आज ते देवामुळे सगळे सोडायला आहेत. आजच्या दिवस त्यांना परवानगी आहे एक देवाच्या निमित्तानं. सगळे चालत त्यांना भक्त येणार म्हणून ते माहिती आहे भक्तासाठी सोडले. ते नोंद पण घेत गाडी. एवढं उंच नाही आहे. रोड साईडला आहे. आत रस्ता आहे मला शेवटपर्यंत. डावीकडे उजडे देवळीकडेच नाही आताच. होय ही माणसं यांचं काय काम आहे? जेवायला जातात जेवण त्या माणसाला विचारलेलं की बहुतेक मग अशी नाही होय. जेवायला जातात आणि येतात. प्रसाद असतो ना. आज जेवढी ती लोक त्यांना प्रसाद देणार. होय जेवढी येते तेवढी ते आचार्य येते इथं कोल्हापुरातच घेऊन जातात सगळं सामान. रात्री राहायला किती मजा येते असेल बघ. म्हणून म्हटलं तर दीपकाला राहायला जाऊया म्हटलं तर नाही मला जमलं नाही. जंगलात आहे. नाही तिथं फक्त राहायचं झोपायचं. तुम्हाला काय काम नाही. चहा पाणी प्यायचा तुम्हाला फुकटच सगळं मिळणार आहे ना. तुम्हाला फक्त जाऊन झोपायचं आहे. रात्री काय तुमची झोपायचं अरेंजमेंट असते. प्रत्येक गाडीत 2-2 ब्लँकेट तिथं बी आहे. होय. ब्लँकेट आहेत सगळं आहे तिथं. सगळं ते ठेवलेलं आहे काय? सोय आहे तिथं राहण्याची. सगळं ते आहे. गेलं वाटतं. केले तरी सोय त्यात एक दिवस येतातच. 500 लोक राहू शकतात. म्हणलं एवढी जागा आहे म्हणून. कधी मोठ बांधला असेल रे? दादा येऊन गेलाय आपलं. लय वर्षापूर्वी. दादा आलता तेव्हा काय काय देणगी दिली फोटो बिटो काय काय दिले ते होते. निधीवाला ते सांगून ते दादा सांगून ते आता नोकरी करतो. हो. नाही फोटो पण एक नेला होता त्यांचा. आज गणगिरी महाराज. काढून द्यायला पण दिलाय ते. तिथे फोटो तयार करून दिलाय दादा. दिलाय. गगनगिरी तर लई महाराज लोकांना पकडून काकाकडून मदत घेतलेली आहे त्यावेळेला बेसिक होतं. साप. 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 20 वर्ष हा. खतरनाक साप आहे आता तिकडे. कसं लोकांनी देऊन मदत करून भरपूर झाले. भरपूर लोकांनी देणग्या दिल्या. ते मागत नव्हतं ना त्यावेळेला. मग ह्या महाराज म्हणजे इथलं महत्व आहे म्हणे जातात जवळ. ऐक की, तर त्या आश्रमात ह्याला सॅक्रेड ग्रुज म्हणतात. सॅक्रेड ग्रुज. ऑट ठिकाणी आहे म्हणून. जंगलाच्या मध्ये मंदिर असताना त्याला सॅक्रेड ग्रुज म्हणतात. साधना केल्या म्हणलं जागा सुद्धा आहे तिथं. बसायची जागा आहे. ओव्हरटेक कर की रे. विकत घेतली ती जागा. नाही तिथं ते मध्ये यायला लागले जागा आहे. माझा हा. मोबाईल. ती जागा ती पूजतच असते जागा. हो ना ते डोकं कसं वापरत एवढ्या जंगलात तुम्ही बसलेलं ते. काय बघ बाई माणूस स्वतः माणसाजवळ राहतोय आणि ही माणूस जंगलात राहते.